आज आपण बघणार आहोत शिळ्या पोळ्यापासून न्याहारीची रेसिपी। एकदम चटपटीत रेसिपी आहे ही। खूप छान लागते, टेस्टी लागते। खूप छान रेसिपी आहे। चला तर मग करूया। तुम्ही हे रेसिपी कराल तर पोहे उपमा विसरून जाल अशी ही रेसिपी आहे। खूप छान आणि टेस्टी रेसिपी आहे। चला तर मग बघूया। एका भांड्यात आपण तेल घेतलं। तेल गरम झालं की मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर आपण जिरं घालू। जिरं घातलं। आता कढीपत्ता घालू। मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हिरवा कांदा आणि हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या, चॉप केलेल्या। हिरवा कांदा, हिरव्या मिरच्या आणि चिमूटभर हिंग आणि अद्रक लसूण पेस्ट घातली आणि परतून घेऊ। छान पैकी असं परतून घेऊ। आता हळद घातली। लाल तिखट घातलं। सावजी मसाला जास्त नाही घालायचा, चवीपुरतं मीठ आणि हे सगळं आपण मसाले मिक्स करून घेऊ आणि छान पैकी परतून घेऊ। आता धने जिरे पावडर घातलं। हे पण परतून घेतलं। छान पैकी परतून घेतलं आपण। आता पाणी फोडणी देऊ आपण। पाणी घालू त्यात। दोन ग्लास पाणी घातलं। छान उकळी येऊ देऊ पाण्याला। आणि हे आहे शिळ्या पोळ्यांचे तुकडे। आपण शिळ्या पोळ्या तोडून घेतले आहे, त्याचे तुकडे करून घेतले आहे। हे बघा या प्रकारे। छोटे छोटे असे तुकडे करून घेतले। आता पाण्याला उकळी येत आहे। हे बघा छान उकळी येत आहे। आता छान उकळी आली। आता आपण हे पोळ्यांचे तुकडे त्यात घालू। हे बघा किती सुंदर दिसत आहे, किती छान कलर आला आहे। आता 2 मिनिटं त्याला होऊ देऊ, जास्त शिजवायची गरज नाही आहे। आता कोथिंबीर घालू 2 मिनिटानंतर बऱ्यापैकी। चिमूटभर सावजी मसाला घातला वरून आणि गॅस बंद केला। 2 मिनिटानंतर आपली न्याहारी तयार आहे, आपला नाश्ता तयार आहे। हे बघा किती छान दिसत आहे, रेडी टू सर्व। आता याला आपण कांद्याने गार्निश करून घेऊ। खूप सुंदर दिसत आहे आपला नाश्ता आणि अगदी सोपा आणि झटपट होणारा नाश्ता आहे हा। हे बघा दिसते ना छान, खमंग असं, तोंडाला पाणी सुटेल असा आपला नाश्ता तयार झाला आहे। लिंबू घालूया त्यात चटपटीत होण्यासाठी। लिंबामुळे त्याची टेस्ट आणखी वाढते। आपला नाश्ता तयार आहे। बाय।